बिझनेसला शॉर्टकट नसतो. तुमची कष्ट करायची तयारी असेल, तुमची मेहनत करायची तयारी असेल, तर तुमचा व्यवसाय उभा करायची जबाबदारी आमची असेल. PMFM म्हणून गव्हर्नमेंटची स्कीम आहे. त्यामध्ये 35% सबसिडी मिळते. काय होतं, बऱ्याचदा फसवणूक भरपूर होत्या गोष्टीमध्ये. त्यामुळं प्रॉपर जेन्युइन माणसांपर्यंत आपली माणसं पोहोचत नाहीत. तर मग ते मिळवून आणण्याचं काम आम्ही करतो. जे घरची गाई आहे, घरचं दूध आहे, त्याला चांगला भाव द्यायचा असेल तर सरकारवर वाद घालण्यापेक्षा त्यापेक्षा बाय प्रोडक्ट तयार करून आपण ते चांगल्यात चांगला रेट कसा घेईल याचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात किंवा म्हणायचे किंवा आपल्या बरोबरीचे आपल्या बरोबरीला आले पाहिजे. त्यावेळेस एकमेकाला काही ना काही त्याचा फायदा होईल आणि सगळे मिळून आपण पुढे जाऊ. सर काय होतंय, गाईला चारा ते देतात, गाईचं पूर्ण संगोपन ते करतात, दूध ते काढतात. दुधाचा भाव ठरवायचा अधिकार त्यांना नाहीये. बरोबर. पण त्या दुधाचं ज्यावेळेस मी खवा बनवतो, आम्ही ज्यावेळेस कुल्फी बनवतो, त्या कुल्फीचा भाव ठरवायचा अधिकार पूर्णपणे आमच्याकडे. दुधाचा भाव कमी मिळतोय म्हणून शांत बसण्यापेक्षा, रडण्यापेक्षा लढण्याची गरज आहे. आता तुम्ही जर म्हणाल की आमचा व्यवसाय उभा करा, पण आम्ही कष्ट नाही करा, होणार नाही. कारण की जसं गुरांच्या गाईच्या गोट्यामध्ये काम भरपूर असतं, त्या प्रकारे कुल्फी इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना भरपूर काम असते. सगळ्या कामाला तुम्हाला पुरून उरावं लागतं. त्यावेळेस तुम्ही हा बिझनेस स्टँड करू शकता. छत्रपती शिवाजी महाराज की सीख है, अगर आपको सक्सेस होना है और उसके लिए आपके पास रास्ता नहीं है तो आपका रास्ता आप खुद बनाओ. क्या बात आहे. मशीन घेताना तुमच्या मार्केटचं पोटेन्शियल किती आहे, तुम्हाला मार्केटमधून डिमांड किती आहे, त्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही मशीन डिझाईन करा. तुम्ही जर जास्त आहेत तुमच्याकडे फंडिंग, पैसे पडून आहेत, तुम्ही मोठं मशीन घेतलं, जे डेलीचं लाईट बिल आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, ते वाढत जाणार. ते जर वाढत गेलं तुमचा लॉस नाही होणार आहे, पण प्रॉफिटमधला तुमचा पर्सेंटेज कमी होणार. एक्झाम्पल धरून चला, विराट कोहली 90वर आउट झाला आहे. हो. उद्या परत ज्यावेळेस बॅटिंगला येतो त्याला 1 पासून सुरुवात करायची. बरोबर. याच्यामध्ये मी ऍडिशनल गोष्ट तुम्हाला काय सांगतो, जर मी 90 पाशी येऊन थांबलोय तर तुम्ही 91 पासून स्टार्ट करा. सही. वा. ट्रू ट्रू. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आवडत्या पॉडकास्टमध्ये, कोच किरण पाटील शो मध्ये. मित्रांनो, आज आलेले आहेत चेतन सर. चेतन सर, तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आज आपल्या सोबत आहेत चेतन अशोक गायकवाड सर, जे गेल्या 2010 पासून कुल्फी इंडस्ट्रीजमध्ये आहेत. आणि मित्रांनो, 2023 पासून त्यांनी 300 विद्यार्थ्यांना कुल्फीचं ट्रेनिंग पण दिलं आहे. ज्या उद्योजकांना व्यवसाय करायचा आहे, बिझनेस करायचा आहे, काही सुचत नाही आहे, काय करावं, बऱ्याचशा कर्जाचा डोंगर झालाय, बरेचसे बिझनेसमध्ये लॉस झाला आहे आणि आता परत एकदा उभारी घ्यायची असेल आहे, तर चेतन गायकवाड सरांनी या ठिकाणी कुल्फीचा व्यवसाय कसा सुरू करावा, कसा वाढवावा, ब्रँडिंग कशी करावी याचं ट्रेनिंग देखील ते देत आहेत. ते केवळ कुल्फी तयार करण्याबद्दल नाही, तर गव्हर्नमेंटचं लोन कसं असतं, मशिनरी, पॅकेजिंग, त्याची ब्रँडिंग कशी करायची, सोशल मीडिया मार्केटिंग कसे करायचं आणि बिझनेसचे सगळे बारकावे, छोटे छोटे बारकावे जे मार्केटमध्ये शिकवले जात नाही, ते देखील ते अगदी सहज सोप्या आणि साध्या भाषेमध्ये शिकवतात. अगदी एखाद्याचं 5वी जरी शिक्षण असेल तरी सुद्धा त्याला समजेल अशा त्याच्या लँग्वेजमध्ये ते शिकवतात. चला, त्यांच्या प्रवासाबद्दल आणि ट्रेनिंग बद्दल आपण अधिक जाणून घेऊया. चेतन सर, पुन्हा एकदा आमच्या कोच किरण पाटील शो यामध्ये तुमचं स्वागत आहे. चेतन सर, मला जाणून घ्यायला आवडेल की 2010 मध्ये नेमकं तुम्ही कुल्फी इंडस्ट्रीजमध्ये कसा प्रवेश केला, म्हणजे काय असा इन्सिडेंट झाला की तुम्हाला कुल्फी याच क्षेत्रामध्ये तुम्हाला खूप फ्युचर दिसलं, ऑपॉर्च्युनिटी दिसली, संधी दिसली आणि आज तुम्ही एवढं मोठं एम्पायर उभं केलं. तर सुरुवात कशी झाली नक्की तुमची? सर, सर्वप्रथम माझ्याकडून सर्वांना जय शिवराय. जय शिवराय. सर, मी एक मराठी उद्योजक आहे. हा. वडिलांचं पहिल्यापासून पान दुकान होतं. बरं. त्यामुळं फूड इंडस्ट्रीमध्ये किती प्रॉफिट मार्जिन आहे आणि फूड इंडस्ट्रीपेक्षा स्ट्रीट फूडमध्ये किती प्रॉफिट मार्जिन आहे हे बऱ्यापैकी माहिती होतं. आणि दुसरी गोष्ट, आईस्क्रीम लाईनमध्ये, कुल्फी लाईनमध्ये म्हणावं असं कॉम्पिटिशन नव्हतं. त्यामुळं हे चालू करणं गरजेचं आहे आणि याला पुढं मार्केट भरपूर मोठं आहे. ह्या गोष्टींची जाणीव असल्यामुळे आपण ते स्टेप बाय स्टेप चालू करत गेलो. चालू करत असताना सुरुवातीला बऱ्याचशा अडचणी आल्या, पण आपण त्यातनं मार्ग काढत काढत आपण यातून पुढे निघत गेलो. बरं. त्या पद्धतीने आपण चालू केलं सुरुवातीला. पण कुल्फी इंडस्ट्रीज का, म्हणजे बाकीची इंडस्ट्रीज का नाही, कुल्फीच का? सर, आपण म्हणतो की बाबा याला 4 महिन्याचं काय म्हणतो आपण त्याला सीझन आहे, 5 महिने सीझन आहे, पण तसं नाहीये. अच्छा. ऍक्च्युली मार्केटचा बारकावा जर बघितला ना तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 3 महिने फक्त धंदा थोडासा स्लॅक राहतो. एक 10-20% धंदा चालू राहतो, व्यवसाय चालू राहतो. पण बाकी इतर 9 महिने 100% व्यवसाय चांगला चालतो. आणि प्रॉफिट मार्जिन तुम्ही चांगल्या प्रकारची क्वालिटी दिली, चांगल्या प्रकारचं तुम्ही जर प्रोडक्ट वापरलं तर 100% मार्जिन चांगलं मिळतं. चांगलं म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला एकदम ओपनली बोलतो,
मिनिमम 80% 200-300% पर्यंत मार्जिन आहे. बरं. तुम्ही मार्केट कसं कॅप्चर करताय, तुम्ही प्रोडक्ट कसं बनवताय, तुम्ही त्या प्रोडक्टला किती जीव ओतताय म्हणजे काय, त्याला तुम्ही व्यवस्थित किती हाताळताय, तुम्ही त्याला किती चांगले प्रोडक्ट वापरताय, त्यानुसार त्याची क्वालिटी चांगली येते. आणि एकदा आपलं नाव व्यवस्थित झालं, बरोबर, क्वालिटी चांगली झाली, हां. ऑटोमॅटिक कस्टमर आपल्याला कुठूनही येतो. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा एक अनुभव घेतला, एक अंदाज घेतला की बाबा याच्यावर पाठीमागं मार्केट किती मोठं आहे. त्यानंतर आपण कुल्फी इंडस्ट्री चालू करायचं प्लॅनिंग केलं. आणि होतं कसं सर, आईस्क्रीम म्हटलं की 90% 2 हाताने खायची वस्तू आहे. हो, माणूस कुठेतरी एका ठिकाणी शांत बसून एका हातामध्ये कप, एका हातामध्ये स्पून. तसं कुल्फी म्हणजे चालू कामामध्ये खायची वस्तू असल्यामुळं हो. अगदी कार चालवताना सुद्धा तुम्ही कुल्फी खाऊ आरामात शकता. खाऊ शकतो. त्यामुळं बारकाईने जर बघितलं तर आईस्क्रीमपेक्षा कुल्फीला डिमांड भरपूर आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात तरी आईस्क्रीमपेक्षा कुल्फीला डिमांड चांगली आहे. त्यामुळे आपण कुल्फी इंडस्ट्रीमध्ये काम करायला ठरवलं. अच्छा. सुरुवातीला काय काय चॅलेंजेस आले? बऱ्याच वेळेला आता तुमचं हे सर, सुरुवातीला सगळ्यात मोठे चॅलेंजेस म्हणजे पहिली गोष्ट, काहीच माहिती नव्हतं. मशिनरी कुठल्या घ्यायच्या, कुठून घ्यायच्या, खरंच त्या एवढ्या रेटच्या असतात का, किंवा त्याचा रेट काही कमी जास्त असतो का, कसं असतं मार्केटला. सगळेजण आज आपापला व्यवसाय एक्सपांड करायसाठी बसलेले. त्यामुळं जी वस्तू 1.5-2 लाख रुपयात मिळते, त्या वस्तूची किंमत 2-2.25 लाख रुपये सांगितली जायची. आणि मग त्यानंतर आपण तिथे गेलं, थोडंसं बार्गेनिंग केलं की 2.25 लाखाची वस्तू 2 लाखाची, त्याची ऑलरेडी किंमत 1.5 लाख रुपये, त्याची किंमत आम्हाला 1.70-1.80 पर्यंत मिळाली. अच्छा. हे अक्षरशः आमच्यावर अनुभव झालेले आहेत, हे आम्ही बघितलंय. दुसरी गोष्ट म्हणजे रेसिपी. आपण जे म्हणतो कुल्फीतला मेन जीव असतो किंवा आत्मा असतो, ती रेसिपी कोणी मिळून देत नव्हतं. म्हणजे कुणाला विचारायला गेलं ते कॉम्पिटिटर जे लोक होते, आम्ही तर त्यांना कॉम्पिटिटर कधी मानतच नाही, पण प्रत्येकाला वाटतं की आपल्या बिझनेस मधला वाटा दुसरं कोणाला जायला नको. बरोबर आहे. त्यामुळं आपल्याला रेसिपी कोणी मिळून देत नव्हतं. त्यासाठी मी सगळ्यात सुरुवातीला 2010 मध्ये वडिलांच्या मित्रामार्फत अमृतसरला गेलो, पंजाब अमृतसरला. त्या ठिकाणी जाऊन आम्ही म्हणजे रेसिपी वगैरे शिकलो. त्यांचा व्यवसाय काय आहे काय नाही ते पूर्णपणे म्हणजे हे करून घेतला. आपल्याला ते सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. आणि मग त्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप सुरुवातीला बारामतीमध्ये 4 ठिकाणी 4 हातगाडे लावले होते. हातगाडीनं पहिल्यांदा व्यवसाय चालू केला. त्या व्यवसायामध्ये सुरुवातीला आपल्याकडे घरातलंच 2-3 माणसं आपली दिवसभर राबायची आणि कमिशन बेसिसवर 4 ठिकाणी हातगाडीवर आपण काम चालू केलं होतं. पण टप्प्याटप्प्याने हळूहळू जसं नॉलेज वाढत जाईल तसं त्याचं पॅकेजिंग कसं केलं पाहिजे, ब्रँडिंग कसं केलं पाहिजे, तसं मार्केटिंग कसं केलं पाहिजे, ह्या गोष्टी अवगत होईल तसं आपण हळूहळू पुढे जायला लागलो. सुरुवातीला या सगळ्या अडचणी येत होत्या, पण त्यातनं आपण हळूहळू पुढे निघत. जसं तुम्ही आल्याला मला सांगितलं की याचं आपण ट्रेनिंग देखील आपण देतो, बरोबर. तर त्याबद्दल काय सांगाल? सर, आता आम्ही जे तुम्ही आता मला पहिल्यांदा प्रश्न केला की बाबा काय काय अडचणी आल्या होत्या. मार्केटमध्ये आता डिमांड भरपूर आहे कुल्फीची. कोणती एक कंपनी, आपण आता ट्रेनिंगच्या वेळेस पण कोणाचं नाव घेत नाही, पण एक एक्झाम्पल म्हणून जे आपल्या इंडियातली सगळ्यात मोठी कंपनी अमूल कंपनी मोठी आहे आपल्या इंडियामध्ये. अमूलही एकटा पूर्ण मार्केटला माल नाही सप्लाय करू शकत, कारण की एवढं मोठं मार्केट आहे, खूप मोठं मार्केट, कोणा एकाचं काम नाहीये. भर उन्हाळ्यात किंवा भर सीझनमध्ये अमूलही मागं पडतो. सगळ्या म्हणजे भरपूर साऱ्या कंपन्या असताना मार्केटचं जे पोटेन्शियल आहे ते पूर्ण होऊ शकत नाही. त्याचा विचार करता आपली मराठी मुलं भरपूर अशा आहेत की बाबा त्यांना काहीतरी करायचंय, त्यांना काहीतरी व्यवसाय करायचा. पण व्यवसाय करत असताना त्यांना या ज्या अडचणी येत आहेत की बाबा ह्या मशीन कुठनं घ्यायच्या, रॉ मटेरियल कुठनं घ्यायचं, हे कसं असतं, ह्याचं ब्रँडिंग कसं असतं, कसं वाटतं. आपण ज्यावेळेस एखादी ॲडव्हर्टाईज बघतो आणि ह्याला खूप मोठा खर्च असतो. इंस्टाग्रामला आपण ज्यावेळेस जाहिरात बघतो किंवा रील्स बघतो, अरे रील एवढी व्हायरल झाली, एवढे ह्याचे व्ह्यूज झाले, त्याला खूप खर्च केला असेल. पण तसं काय नसतं, एवढा मोठा खर्च वगैरे करायची गरज नाही पडत. आपण जर स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती घेऊन जर व्यवस्थित गेलो तेवढा मोठा खर्च करायची गरज नाही पडत. बरं. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला अवगत झालेल्या आहेत, आपण जर कोणाला ज्ञान देऊ शकतोय. आणि कसं असतं, माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो. त्यामुळं ज्या पद्धतीने आपण एक विद्यार्थी, त्या पद्धतीने आपण जर काही लोकांना शिकवायला गेलो त्यांच्याकडून आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतात. त्या माध्यमातूनच की बाबा ठीक आहे, चला साईड बाय साईड बिझनेस पण होतोय. आणि आतापर्यंत ऑल इंडियामध्ये आपले 300 स्टुडंट झालेत. 300 पैकी कमीत कमी 150-200 लोकांचे व्यवसाय चालू आहेत. काही लोकांचे आता म्हणजे पायपिंगमध्ये काम चालू आहे की बाबा मशीन कोणाचे ऑर्डर आहेत, कोणाचं गव्हर्नमेंटच्या लोनच्या स्कीम संदर्भात आता ते गव्हर्नमेंट लोन बद्दल काय शिकवतात त्याच्यामध्ये? सर, गव्हर्नमेंट लोनचं कसं होतं, PMFM म्हणून एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे. त्यामध्ये 35% पर्यंत सबसिडी मिळते. आपल्या कार्यक्रमाला आपल्या ह्या बिझनेससाठी, फूड बिझनेससाठी सगळं फूड बिझनेस आणि फूड बिझनेसच्या क्रायटेरियामध्ये त्या कॅटेगरीमध्ये आपला हा बिझनेस बसतो. त्यामुळे काही अडचण येत नाही. आपल्या कार्यक्रमाला काही गव्हर्नमेंटची पण काही माणसं येतात, ते पण काही मार्गदर्शन करत असतात. कारण कसं त्यांना पण चांगलं फाईल्स पाहिजे. आणि 35% सबसिडी मिळते का तर 100% मिळते. मी स्वतः घेतलेली. काय होतं, बऱ्याचदा फसवणूक भरपूर होत्या गोष्टीमध्ये.
त्यामुळं प्रॉपर जेन्युइन माणसांपर्यंत आपली माणसं पोहोचत नाहीत. हा. तर मग ते मिळवून आणायचं काम आम्ही करतो. ते फाईल कशी करायची, ते नॅशनल बँकेत द्यायची आहे कशी, लोनचं अप्रुव्हल होताना 3 बँकांमध्ये मेल कसे मागवायचे, या सगळ्या गोष्टींचं आपण नॉलेज देत असतो. त्यामध्ये त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवून द्यायचा आहे, त्यांचे कोटेशन्स कसे द्यायचे, त्या अमाऊंटपर्यंत आपलं प्रोजेक्ट रिपोर्ट डिझाईन कसं करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण सांगत असतो. आणि हे सांगून परत त्याचा फॉलोअप घेऊन वेळच्या वेळेला बरं, गव्हर्नमेंटचं लोन त्यांना अप्रुव्हल कसं होईल, 6 महिन्यानंतर ती सबसिडी मिळते, ती सबसिडी कशी मिळते, सबसिडी 35% 100% मिळते. त्यामुळं काय अडचण येत नाही आणि हे घेणं गरजेचं आहे. जर मिळत असेल तर सोडायचं का. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मशिनरी सिलेक्शन करताना जे काही नवीन उद्योजक ज्यांना कुल्फीचा व्यवसाय चालू करायचा आहे, तर त्यांनी काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे? सर कसं होतं, मशिनरी सिलेक्शन करताना ना, एक एक्झाम्पल देतो. हां. एक थोडासा लोड आहे तुमच्याकडे, 500 किलोचा लोड आहे. छोटा हत्ती गाडीमध्ये आपण तो लोड टाकून XYZ ठिकाणावरून ABC ठिकाणी नेऊ शकतो किंवा या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. तोच लोड जर तुम्ही ट्रकमध्ये टाकला तरी पण तो ट्रक नेऊ शकतो. म्हणजे छोटा हत्ती आहे, एक्झाम्पल धरलं तर त्याचा समजा 2,000 रुपये जर रेंट होत असेल तर ट्रक 10,000 रुपये घेणार. त्यामुळं मशीन घेताना तुमच्या मार्केटचं पोटेन्शियल किती आहे, तुम्हाला मार्केटमधून डिमांड किती आहे, त्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही मशीन डिझाईन करा. तुम्ही जर जास्त आहेत तुमच्याकडे फंडिंग, पैसे पडून आहेत, तुम्ही मोठं मशीन घेतलं हरकत नाही. पण मोठ्या मशीनचा प्रॉब्लेम काय होतो, मोठ्या मशीनचे आपल्याला पुढे खर्च काय वाटतात, जे डेलीचं लाईट बिल आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, ते वाढत जाणार आहे. ते जर वाढत गेलं तुमचा लॉस नाही होणार आहे, पण प्रॉफिटमधला तुमचा पर्सेंटेज कमी होणार. त्यामुळे जेवढी तुम्हाला कॅपॅसिटीची गरज आहे तेवढ्याच कॅपॅसिटीचं तुम्ही मशीन घेणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्या कॅपॅसिटीचं मशीन समोरचा व्यापारी सांगतोय त्या कॅपॅसिटीज ते आहे का, त्यामुळे तेवढं कॉपरच्या पाईप फिरलेले आहेत का, त्यामुळे तेवढं प्रोडक्शन आपलं निघू शकतं का, ह्याचं पूर्णपणे बारकावे समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या माणसांना माहीत नसतं. तो एक म्हणतो की बाबा ठीक आहे, मला कॅन्डी मशीनची गरज आहे, कुल्फीच्या मशीनला कॅन्डी मशीन म्हणतात, त्या कॅन्डी मशीनची मला गरज आहे. तो जातो आणि आपला ठीक आहे मोगमपणे घेऊन येतो, पण त्याला खरंच तेवढी गरज आहे का. असं नको व्हायला की त्याला डेलीचं 10 मोडच्या मशीनच्या कॅपॅसिटीच्या मालाची रिक्वायरमेंट आहे आणि त्याने 4 मोडचं आणलं. मग ठीक आहे, मग डिमांड वाढली की तो मग परत दुसरं मशीन घेणार आहे. मग पहिलं मशीन काय करायचं, मग ठीक आहे दोन्ही छोट्या छोट्या मशीन घेतलं तर लाईट बिल डबल होणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण ट्रेनिंगच्या माध्यमातून शिकवत असतो. व कोणत्या मशीनची गरज आहे, तुमचं मार्केट कसं आहे, तुम्ही कुठल्या एरियातनं आलात किंवा तुम्हाला तिथं मार्केट कसं आहे, त्या पद्धतीने पहिल्यांदा वर्कआउट करा, पूर्णपणे शहानिशा करा आणि मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत चाल. या पद्धतीने आपण मशीन सिलेक्शनचं गायडन्स करत असतो. पॅकेजिंग आणि ब्रँडिंगसाठी काही ट्रिप्स देता की जेणेकरून ते प्रोडक्ट लोकांपर्यंत जास्तीत जास्त रीच होऊन त्याचा बिझनेस लगेच बूस्ट होईल, असं काही टिप्स आहेत? मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने की तुम्ही चांगल्यात चांगली क्वालिटी बनवली, ठीक आहे, तुम्ही खूप छान क्वालिटी बनवली, तुमच्या आसपासच्या एरियामध्ये तुमच्या आसपासच्या मार्केटमध्ये तुमच्या क्वालिटीसारखी कुल्फी आता कोणाची नाहीये, धरून चला. असं नसतं की क्वालिटी कोणाची चांगली नाही, सगळ्यांची असतात, सगळे सर्रास असतात. त्यातल्यात आपण आपलं काहीतरी वेगळे पण जपायचं असतं. तुम्ही वेगळे पण जपलंय, पण तुम्ही प्रत्येक येणाऱ्या कस्टमरला सांगू शकत नाही की माझी क्वालिटी एवढी चांगली आहे, माझ्या प्रोडक्टमध्ये हे असं आहे ते तसं. काय होतं, एक्झाम्पल धरून चला, एक मेडिकल आहे, मेडिकल स्टोअरमध्ये आजकाल डीप फ्रीज बाहेरच्या बाजूला असतात, डीप फ्रीज बाहेर ठेवलेले असतात. ते बाहेर ठेवण्यामागचं रिझन काय असतं, जो कोणी कस्टमर येतो तो हाताने दरवाजा उघडतो, हाताने प्रोडक्ट घेतो, त्याला कुठलं योग्य वाटेल तो ते खातो. प्रत्येक ठिकाणी तुम्ही उभं राहून सांगू शकत नाही की आमची कुल्फी खा. कसं होतं, तो जो कस्टमर येतो ना, तो कस्टमर पहिल्यांदा बॉक्सवरून किंवा पॅकिंगवरून एक फील घेतो की प्रोडक्ट कसं असेल. जो जे काय प्रोडक्ट आहे ते पहिल्यांदा त्या बॉक्सवरून त्या पॅकेजिंगवरून एक तो अंदाज लावतो की बाबा याच्या आतमधलं प्रोडक्ट खरंच चांगलं आहे का. मग त्यानंतर तो घ्यायचं का नाही ते ठरवतो. आणि एकदा त्याने घेतलं, त्याने टेस्ट केलं की त्यानंतर तो आपला कुल्फीचा फॅन होतो किंवा तो त्यानंतर आपला एक जेन्युइन कस्टमर होऊन जातो. तुमची आवडती कुल्फी कोणती? सर माझी आवडती कुल्फी गुलकंद. अच्छा. मग त्यानंतर ते तुम्ही ज्या पद्धतीने बॉक्समध्ये व्यवस्थित ब्रँडिंग करताय, व्यवस्थित पॅकेजिंग करताय, तसंच तुमचा धंदा बिझनेस हळूहळू ग्रोथ होत जातो आणि तसंच तुम्हाला ते फायद्याचे ठरतं. सोशल मीडियावर कुल्फी ब्रँड कसा प्रमोट केला पाहिजे? सर सोशल मीडिया आज काय झालंय, म्हणजे आता सगळ्यालाच माहिती आहे, थोडा जरी मोकळा वेळ असला तरी माणूस पहिल्यांदा मोबाईल बाहेर काढतो. त्याचं काय काम असो नसो, 3 ते 4 तास प्रत्येक व्यक्ती आज सोशल मोबाईल आहे आणि मोबाईलवर म्हणण्यापेक्षा जास्त करून इंस्टाग्रामवरच आहे. त्यामुळे इंस्टाग्रामवर रील्स सोडणं, त्या व्हायरल करणं आपल्या टार्गेटेड कस्टमरलाच गेल्या पाहिजेत. काय होतं, एक एक्झाम्पल धरा, मी आज बारामतीहून आहे, तर माझ्या ज्या काय रील्स आहेत त्या बारामतीतल्या मार्केटमध्ये जर फिरल्या तर मला त्या कुल्फीच्या मार्केटिंगसाठी मला फायदाच होतो. बरोबर. मी माझी कुल्फी विकतोय बारामतीमध्ये आणि एक्झाम्पल धरा मी माझं मार्केटिंग करतोय पंढरपूरमध्ये, नाही ना, त्याचा काहीच उपयोग नाही. पंढरपूरमध्ये ठीक आहे, ते माणसं बघतील, त्यांना ते आवडेल, ती म्हणतील ठीक आहे ज्यावेळेस बारामतीला जाईल त्यावेळेस खाऊ.
तर सोशल मीडियाच्या ज्या काही मार्केटिंगच्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमार्फत आपण व्यवस्थित पाहिजे तसं मार्केटिंग करू शकतो. आपण त्याला त्यामध्ये वयाची अट टाकू शकतो. त्यानंतर आपण एरिया टाकू शकतो. कुठल्या एरियामध्ये आपले आउटलेट आहेत त्या एरियामध्ये आपण ते व्हिडिओज वगैरे शेअर करू शकतो. त्या पद्धतीने तुम्ही मार्केटिंग केलं तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होतो. माणूस कसं असतं, 1 वेळा 2 वेळा 3 वेळा रील्स ज्यावेळेस बघतो तसं वाटतं की अरे हे सारखे व्हिडिओ आहेत, एकदा चेक करूयात, तर ट्राय तर करूयात. तिथं जाऊन त्याचा दरवाजा नॉक करणं आपल्या रील्सचं आपलं काम काम आहे रील्स. त्या रील्सचं काम आहे. त्या रील्सने त्याला नॉक केलं की तो कधी ना कधी आपल्या आउटलेटला येणार आहे, बरोबर. कुल्फी टेस्ट करणार आहे. आणि तो त्यावेळेस एकटा नाही टेस्ट करत, एक टेस्ट करतो, 4 कुल्फी तो पार्सल मागतो, घरी घेऊन जातो आणि ऑटोमॅटिक ते माउथ पब्लिसिटीनुसार आपली कुल्फी फेमस होत जाते. कुल्फीच नाही, कुठलाही उद्योग असू द्यात, रील्स मार्फत आपण लवकरात लवकर चांगल्या प्रकारे फेमस होऊ शकतो. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर हा केला गेलाच पाहिजे. मोल्ड सिलेक्शन मध्ये काय टेक्निकल गोष्टी आहेत? सर, मोल्ड सिलेक्शनमध्ये कसं होतं, किती MLच्या कुल्फी आपल्याला विक्री करायच्या त्यानुसार कुल्फी आपल्या एरियामध्ये कशा प्रकारे त्याचा साईज सेट केली पाहिजे. म्हणजे मोठी कुल्फी करायची, जाडी करायची, त्याला वेगळ्या प्रकारचा शेप द्यायचा आहे. मार्केटला भरपूर प्रकारचे मोल्ड अवेलेबल आहेत. त्यापैकी आमचे एक मित्र आहेत हे सागर मोल्ड म्हणून, जे की आहेत सांगलीमधून, स्वतः मोल्ड बनवतात. ते स्वतः मोल्ड बनवत असल्यामुळं आपल्याला पाहिजे ते मोल्ड पाहिजे त्या साईजमध्ये वगैरे ते कस्टमाइज वगैरे करून देऊ शकतात. मोल्डमध्ये पण भरपूर प्रकारचे कॉम्पिटिटर आहेत किंवा डमी माणसं पण आहेत की पैसे घेऊन गायब होतात. त्यामुळे जेन्युइन माणसं असणं गरजेचं आहे. गीता इसेन्स म्हणून सांगलीमध्ये आहे, त्यांचे पण मोल्ड वगैरे चांगले आहेत. आम्ही स्वतः ते वापरतोय. ते वापरत असल्यामुळं आम्हाला त्याचा अनुभव आला. आम्ही तेच सगळ्या गोष्टी पुढे विद्यार्थ्यांना शेअर करतो की बाबा या पद्धतीने वापरा. कारण की कसं होतं, मोल्ड घेतल्यानंतर कमीत कमी त्या मोल्डने 2 ते 3 तरी सीझन काढले पाहिजे. कारण की मिठाचं पाणी, कॅल्शियमचं पाणी हे थोडंसं हार्ड असतं आणि कंटिन्यू गार गरम मध्ये ते एसेस जरी असतील लीक व्हायचे चान्सेस असतात. ते कमीत कमी 3 वर्ष जरी वापरले तरी आपले पैसे वसूल होतात. त्यामुळं आम्ही जे वापरतो ते मोल्ड आम्ही पुढे सजेस्ट करत असतो. त्यामुळं तुम्हाला मार्केटला कशी डिमांड आहे त्याच्यानुसार तुम्ही मोल्ड घेऊ शकता. मोल्डचा आम्ही तुम्हाला पूर्ण ब्रोशर दाखवतो, त्याचे सायझेस सांगतो, त्यानंतर त्यामध्ये जे त्याचे नंबर्स असतात, त्याला कोड नंबर वगैरे म्हणतात, ते आम्ही तुम्हाला सजेस्ट करत असतो. कशा पद्धतीने घ्यायचे आहेत, काय घ्यायचे आहेत, त्याच्यानुसार तुम्ही पुढे घ्यायचे असतात. मग आपल्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जे आपण शिकवतो, तर तुमचा जी काही जर्नी आहे 2010 पासून जे काही तुम्ही अनुभव घेतलेले आहेत आता 2025 पर्यंत, तर ते तुम्ही सगळे ट्रेनिंगच्या माध्यमातून शेअर करतात. आणि ज्या गोष्टी तुम्ही वापरताय तुमच्या शोरूमसाठी, कुल्फीसाठी, बिझनेस वाढवण्यासाठी, त्याच गोष्टी तुम्ही ट्रेनिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शेअर करता. बरोबर. म्हणजे त्यांचा जो काही बिझनेस चालू केल्यानंतर जो काही स्ट्रगल पिरियड आहे 15 वर्षाचा, तो त्यांचा डायरेक्ट 15 वर्ष डायरेक्ट ते पुढे जातात. त्यामध्ये मी तुम्हाला 2 मिनिटं थांबवतो. त्यामध्ये मी एक बोलू इच्छितो. एक्झाम्पल धरून चला, विराट कोहली 90 वर आउट झाला. हो, उद्या परत ज्यावेळेस बॅटिंगला येतो त्याला 1 पासून सुरुवात करायची. बरोबर. याच्यामध्ये मी ऍडिशनल गोष्ट तुम्हाला काय सांगतो, जर मी 90 पाशी येऊन थांबलोय तर तुम्ही 91 पासून स्टार्ट करा. सही, वा, ट्रू. 1 पासून खूपच गरज छान, नाही. खूप छान, जबरदस्त. त्यामध्ये होतं कसं, जो काय आमचा 14-15 वर्षाचा अनुभव आहे तो अनुभव आम्ही तुम्हाला, जसे राईस प्लेटची थाळी असते त्या थाळीमध्ये सगळं 1 टाइम शेअर केलं जातं, 1 टाइम सर्व केलं जातं. त्या पद्धतीने मी तुम्हाला 1 टाइम सगळं देतो. आणि किती दिवसाचा कोर्स आहे? 2 दिवसाचा कोर्स आहे. अच्छा, रेसिडेन्शियल. आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना तुम्ही ट्रेन केलेलं आहे? आतापर्यंत ऑल इंडियामध्ये 300+ झालेले. त्यातला सगळ्यात पहिल्या स्टुडंटचा काय अनुभव? सर, अनुभव सांगायचं जर वेळ आली तर भरपूर अनुभव आहे. सुरुवात पहिल्या स्टुडंटचा पहिल्या बॅचला 17 ऍडमिशन होते. त्यातला पहिला जो ऍडमिशन झाला त्याचा काय अनुभव? त्यात सगळ्यात पहिलं ऍडमिशन आमचं, मी इथं आवर्जून सांगू इच्छितो, सांगताना तांगाव काटा येतोय, कारण की पहिल्यांदा आमच्या विश्वास ठेवणारे कोणी नव्हते. पण रत्नागिरीतले वाखणकर म्हणून काका आहेत, वयस्कर आहेत, शीतल कुल्फी म्हणून त्यांच्या कुल्फीचं ब्रँडचं नाव आहे. मस्त व्यवसाय चालू आहे. दरवर्षी आता 2 वर्ष झाले ते माझ्याकडे शिकून गेलेत. पहिल्या वर्षी त्यांनी त्यांच्याकडून एक आंब्याची पेटी मला पाठवली गिफ्ट म्हणून. त्यानंतर दरवर्षी त्यांच्याकडून आपल्याकडे 2-3 आंब्याच्या पेट्या येत असतात. हे का? ट्रेनिंग घेऊन गेल्यानंतर सुद्धा त्या माणसांचा आपला विश्वास आहे. विश्वास कशामुळं, की बाबा 1 टाइम त्यांना सगळ्या गोष्टी शिकवल्यात. असं नाही की प्रत्येक वेळेस त्यांना मला कॉल करायचा आहे किंवा माझा दरवाजा नॉक करायचा, काही गरज नाही. 1 टाइम तुम्ही सगळ्या गोष्टी शिकल्यात, तुमचा व्यवसाय आता बिझनेस चालू आहे, तुम्ही त्या पद्धतीने पुढे चालू. आणि लवकरच ते आता परत म्हणतात की मला आईस्क्रीम पण शिकवा. आपण आईस्क्रीमचं ट्रेनिंग देत नाही, पण ते शिकवा म्हणतात, कारण की त्यांना कुल्फीतून एक अनुभव आलेला आहे. त्यांचा व्यवसाय मस्त सेट झालेला आहे. त्यांचा जुना व्यवसाय आहे, ते कोकम सरबत वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ते बरंच काय काय बनवत आहेत. कुल्फीचा पण त्यांचा व्यवसाय आता व्यवस्थित चालू आहे. शीतल कुल्फी म्हणून त्यांनी
त्यांच्या रत्नागिरी एरियामध्ये रत्नागिरी शहरामध्ये बऱ्यापैकी ते आता कुल्फीमध्ये फेमस झाले. वाकणकर म्हणून आहेत, ते सगळ्यात पहिले स्टुडंट आहेत आमचे. याला काय क्वालिफिकेशन लागतं ह्या कुल्फीचा व्यवसाय सुरू सर करायला? व्यवसाय सुरू करायला क्वालिफिकेशन आहे, तुमची जिद्द पाहिजे. हा. आम्ही प्रत्येक वेळेला सांगत असतो, आम्ही मार्गदर्शन करतोय, त्यात काय म्हणजे दुमत नाहीये, पण या व्यवसायामध्ये मेहनत भरपूर आहे, कष्ट भरपूर आहे. आमची याच्या आधीची पण एक व्हिडिओ होती, त्या व्हिडिओमध्ये पण आम्ही सांगितलं होतं, तुमची कष्ट करायची तयारी असेल, तुमची मेहनत करायची तयारी असेल, तर तुमचा व्यवसाय उभा करायची जबाबदारी आमची असेल. तुम्ही जर म्हणाल की आमचा व्यवसाय उभा करा, पण आम्ही कष्ट नाही करणार, होणार नाही. कारण की जसं गुरांच्या गाईच्या गोट्यामध्ये काम भरपूर असतं, त्या प्रकारे कुल्फी इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना भरपूर काम असते. सगळ्या कामाला तुम्हाला पुरून उरावं लागतं. त्यावेळेस तुम्ही हा बिझनेस स्टँड करू शकता. बिझनेसला शॉर्टकट नसतो. तुम्ही कुठलाही बिझनेस करा, अगदी शेअर मार्केट जरी असेल, त्याचा पूर्णपणे तुम्हाला अभ्यास करावाच लागतो. बिझनेसला कुठलाही शॉर्टकट नसतो. पैसे मिळतात का? पैसे मिळतात. भरपूर मिळतात का? भरपूर मिळतात. आणि बिझनेस आपला एक्सपांड होतो का? एक्सपांड पण होतो. पण तुम्हाला तिथं मेहनत करायची आहे, तुम्हाला भरपूर मेहनत करायची. मेहनत जास्त करून करावी लागते तुम्हाला. साधारण जानेवारी महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत या 4-5 महिन्यामध्ये तुम्हाला कुठेही जायला यायला, लग्न असो, साखरपुडा असो, मुंज असो, काही कार्यक्रम असो, तुम्हाला कुठं जाता येता येत नाही. तुम्हाला पूर्णपणे बिझनेसवर कॉन्सन्ट्रेशन करायचं. कॉस्टिंग आणि रेट डिझायनिंगचा फॉर्म्युला काय असतो? सर कॉस्टिंग आणि डिझायनिंगमध्ये तुमचं मार्केट कसं आहे, एक्झाम्पल धरून चला की आता आम्हाला बारामतीपासून जवळ म्हटलं तर पुणेसारखी मेट्रो सिटी आहे. या सिटीमध्ये ज्यावेळेस आम्हाला मटेरियल द्यायचं आहे, आमचं प्रोडक्ट द्यायचं आहे, त्यावेळेस त्याचं त्या मेट्रो सिटीनुसार किंवा त्यातल्या काही ठराविक एरियानुसार आम्ही रेट फिक्स करतो. त्यानुसार रेट फिक्स केला जातो. तोच रेट बारामतीसारख्या ठिकाणी चालेल का असं काही भाग नसतो. बारामतीत सुद्धा तो रेट चालतो, पण त्याच्यातल्या काही एरियामध्ये चालतो, काही एरियामध्ये नाही चालत. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी आपल्या प्रोडक्टची रेट कमी जास्त करण्यापेक्षा ज्या एरियामध्ये आपला प्रोडक्ट चांगला जातोय, ज्या एरियामध्ये आपल्याला रेट चांगला भेटतोय, त्या एरियामध्ये मटेरियल सेल करणं, प्रोडक्ट सेल करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने आपण त्याचा रेट वगैरे फिक्स करायचा. आणि कॉस्टिंग कमी करण्याच्या मागं लागताना आपलं क्वालिटी प्रोडक्ट कमी नाही करायचं. म्हणजे जे काय आपण त्याला रॉ मटेरियल वापरतोय त्याच्या क्वालिटीमध्ये कमी जास्त नाही काय करायचं. क्वालिटी आहे तशीच ठेवायची. इकडं घेताना कस्टमर जास्त घ्यायचं. मार्केटमध्ये सगळ्या प्रकारचे कस्टमर आहेत. जास्त रेट देणारे पण आहेत, बार्गेनिंग करणारे पण आहेत, आणि लो रेटचं पण घेणार आहे. आपण होता होईल तेवढं मिडल लेवलने चालायचं. मिडल लेवलने म्हणजे कसं की ज्याला प्रीमियम मटेरियल खायचं आहे त्याला प्रीमियम पण गेलं पाहिजे, आणि ज्याला थोडंसं बजेटमध्ये घ्यायचं आहे त्याला बजेटमधलं पण ठेवलं पाहिजे. आता कुल्फी म्हणलं की बर्फ आला, बर्फ म्हणला की मोठे मोठे कंटेनर आले, तर याचं वीज बिल जे आहे ते भरपूर सारं येत असतं. तर इलेक्ट्रिसिटी कंट्रोल आणि कॉस्ट कटिंग बद्दल तुम्ही काय सल्ला द्या? सर हा मला प्रश्न आवडला, कारण की कसं होतं, ह्याच्या आधीच्या मशिनरी ज्या होत्या त्या स्टेनलेस स्टीलमध्ये होत्या. बरोबर. त्या भरपूर इलेक्ट्रिसिटी घ्यायची. म्हणजे एवढं लाईट बिल आहे त्याचं. एक एक्झाम्पल आमचंच सांगतो. आत्ता जो आमचा सेटअप आहे त्याच्यापेक्षा अर्धा सेटअप आमचं मंथली 30,000 रुपयापर्यंत लाईट बिल जायचं. हो, ठीक आहे. त्यावेळेस 5 रुपये 6 रुपये युनिट होतं. हो. आता आपलं 10 रुपयापर्यंत युनिट आहे, आणि त्याच्यापेक्षा सेटअप मोठा करून आता आमचं इलेक्ट्रिसिटी बिल 10,000 12,000 पर्यंत आलं. हे हळूहळू अनुभव कसे येत गेले. ज्या आधी एसएसच्या मशीन होत्या त्या लाईट बिल भरपूर घेतात, म्हणजे भरपूर लाईट खातात ते. आणि आता जे प्लॅस्टिक मोल्डमधल्या मशीन आलेल्या आहेत त्या तुलनेत जर विचार केला तर लाईट बिल कमी येत त्याचं. त्यामुळं होता होईल तेवढं पहिली गोष्ट म्हणजे फायबरच्या मशीन वापरणं, प्लास्टिकच्या मशीन वापरणं. दुसरी गोष्ट चांगल्या प्रकारचे मोल्ड वापरणं, कारण की एस एसमधले जर मोल्ड वापरले तर त्या एस एसमधल्या मोल्डला 5 ते 7% इलेक्ट्रिसिटी बिल कमी येतं. कसं येतं काय तर आपण ट्रेनिंगच्या माध्यमात शिकवत असतो. कारण की ते कसं होतं, आता मी समोरासमोर तुमच्यावर गप्पा मारत असताना असं सांगू शकत नाही, पण ते समोरासमोर ज्यावेळेस आपण ट्रेनिंग घेतो, प्रॅक्टिकल लाईव्ह ट्रेनिंग, त्यावेळेस ट्रेनिंग मध्ये हे सगळं लाईव्ह दाखवलं दाखवलं जातं. पूर्ण 2 दिवस लाईव्ह असतं. एक दिवस थेरोटिकल असतं, एक दिवस प्रॅक्टिकल असतं. कारण कसं होतं, एक दिवस पहिल्यांदा आल्यानंतर तो जो कोणी पर्सन येतोय तो पहिल्यांदा थोडासा कम्फर्ट झोन मध्ये आला पाहिजे, त्याला सगळं थोडंसं कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्या प्रॅक्टिकल घेत असतो. त्यामुळे दोन्ही गोष्टी आपण दाखवतो की बाबा साधे मोल्ड आणि एसएसचे मोल्ड आहेत फरक काय आहे, किती वेळात मटेरियल बनते, त्याला लाईट बिल कसं कमी लागते, त्या सगळ्या गोष्टी आपण समोरासमोर सांगत असतो. प्रीमियम प्रोडक्ट रेसिपी तयार करताना काय विशेष लक्ष देता? सर प्रीमियम प्रोडक्ट जर बनवायचे तर तुम्हाला रॉ मटेरियल सुद्धा प्रीमियम यूज करणं गरजेचं आहे. म्हणजे मावा म्हणतात, खवा म्हणतात, तो खवा चांगल्या क्वालिटीचा वापरणं गरजेचं आहे. तो कुठं मिळतो, तो ओळखायचा कसा, पारखायचा कसा. जर आपल्या एरियामध्ये खवा नाही मिळत आहे तर आपला पण बनवायचा, तो बनवायचा कसा ते पण सांगतो. ह्याच्यामध्ये अजून एक मी सांगू शकतो किंवा सांगू इच्छितो
जास्त करून शेतकरी वर्गाने पुढे आलं पाहिजे. ज्या दुधाचा त्यात दूध आहे त्यांच्याकडे, 35 रुपये 40 रुपये रेट भेटतोय, काहीच नाही. 35 रुपये पण मग ग्रामीण एरियात कसा कुल्फीचा व्यवसाय चालणार? कारण ग्रामीण एरियातच जास्त गायी किंवा हे आहे. तर सर, आपला देश बऱ्यापैकी ग्रामीण भागात एकत्र येऊनच नंतर देश तयार होतो. असं काय नाही की फक्त सिटीतच मार्केट आहे. हा. प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागातच अमूल पोहोचलंय, ते पोहोचतायत आपल्या एरियामध्ये. आपल्याला करायला काही अडचण नाही. करेक्ट. त्यामुळं ग्रामीण भागात जरी बनवलं तरी आसपासच्या एखाद दुसरं मोठं शहर आणि छोटी छोटी गावं जरी केलं तरी भरपूर उद्योग होऊ शकतो. आणि मार्जिन चांगलं आहे. म्हणजे घरातले कमीत कमी 2-3 जरी माणसं त्यात राबली तर 2-3 माणसांचा पगार आरामात एक व्यवसाय करून देऊ शकतो. व्हेरी नाईस. एक माझ्याकडे एक्झाम्पल आहे. कराडपाशी तुळसर म्हणून एक गाव आहे. तिथला एक माणूस आहे, महेश कदमचा. एकदम साधारण परिस्थिती म्हणजे एकदम साधे सिंपल. त्यांचा फक्त लस्सीचा पहिल्यांदा उद्योग होता. गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये त्यांनी आपल्याकडे ट्रेनिंग घेतलं. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये त्यांचं लोन सँक्शन झालं PMFMEचं. त्याने त्यांनी व्यवसाय चालू केला. आता नवरा बायको आणि घरातल्या अजून दुसरी 2 माणसं, असे 4 माणसं दिवसभर राबतात. जेवढं प्रोडक्शन निघेल संध्याकाळपर्यंत सगळा सेल झाला असतं. सध्या मार्केटमध्ये कोणते कोणते अपडेटेड फ्लेवर्स चालतात आणि तुमचा आवडता फ्लेवर कुठला? सर, माझा आवडता फ्लेवर गुलकंद आहे. अपडेटेडमध्ये मार्केटमध्ये आता बऱ्यापैकी डिमांड वाढली आहे फ्रूट कुल्फीची. फ्रूट कुल्फी. त्यामध्ये सीताफळ आहे, पेरू आहे, जांभूळ आहे, पायनॅपल आहे, स्ट्रॉबेरी आहे, मँगो खूप दिवसापासून मार्केटला आहे. आमचा स्पेशल म्हटलं तर आम्ही कोकोनट तयार केला आहे. वा. टेंडर कोकोनट. त्यामध्ये एकदम म्हणजे जे कोकोनटचा पल्प येतोय तो पल्प त्यामध्ये डायरेक्ट घालायचा आहे. कुल्फी एकदम मस्त लागते, एकदम म्हणजे सुपर असते. आणि जेवढं होईल तेवढा इसेन्सचा वापर नाही का, नॅचरल पद्धतीने कुल्फी बनवायची. आणि फ्रूटच्या कुल्फीमध्ये तर होता होईल तेवढं नॅचरलच करणं गरजेचं आहे. म्हणजे कसं कस्टमरला बरोबर त्या फ्रूटची टेस्ट गेली पाहिजे. त्या फ्रूटची टेस्ट गेली की तो पण ऑटोमॅटिक परत आपल्या कुल्फीचा फॅन होतो. तुमच्या ट्रेनिंगमध्ये कोणते टेक्निकल सिक्रेट्स शिकवले जातात? टेक्निकल सिक्रेट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं रॉ मटेरियल कोणतं वापरायचं, ते अवेलेबल कुठून करायचं, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की ते कुल्फीमध्ये किंवा त्या प्रोडक्टमध्ये तुम्ही काय घालताय, तुम्ही काय टाकताय, त्या प्रकारे त्याची क्वालिटी असते. आम्ही सजेस्ट करतो 6.5-7% फॅटवालं म्हशीचं दूध वापरा. त्या प्रकारे व्यवस्थित भट्टीवर भाजलेला जो दाणेदार लालसर खवा असतो तो खवा वापरा. याच्याबरोबर ज्या काही इतर गोष्टी आहेत, स्टॅबिलायझर पावडर म्हणा, पल्प म्हणा, ह्या कुठल्या वापरायचे, किती प्रमाणात वापरायचे. कसं असतं, एखाद्या प्रोडक्टची क्वालिटी चांगली आहे म्हणून ती प्रमाणाच्या बाहेर पण तुम्ही टाकू शकत आणि कमी पण टाकू शकत नाही. कारण की कमी जर टाकलं तर मग त्या कुल्फीला त्याचा टेस्ट येणार नाही, त्याचा स्वाद येणार नाही. त्यामुळं ज्याची जेवढी डिमांड आहे, जेवढी अपेक्षा आहे, त्या प्रकारेच आपण ते टाकणं गरजेचं असतं. त्या सिक्रेट्स आहेत, ते सगळ्या सिक्रेट्स आपण ट्रेनिंगच्या वेळेस एक्सपोज करतो. 300 विद्यार्थ्यांमध्ये काही खास स्टोरी आहे का की जी तुम्ही शेअर करू इच्छिता? तर तसे सगळेच खास आहेत आणि सगळ्यांबरोबर रिलेशन चांगले असल्यामुळं सगळेच विद्यार्थी आपल्यासाठी स्पेशल आहेत. त्यामध्ये एक्झाम्पल घेतलं तर सांगली साईडला गेलं तर सिद्धू यमगर आहे, पराग सायर आहेत, बालाजी कुल्फी, त्यानंतर साईराम कुल्फी. इकडं नाशिक साईडला गेलं तर सारथी कुल्फी आहे, द केकीज म्हणून एक आहेत. अजून एक मॅडम आहेत, त्यांच्या कुल्फीचं मला नाव लक्षात नाही येते, सॉरी मी नाव विसरलो. त्यानंतर बीड साईडला छोट्या गावामध्ये गेलं तर जगदंब कुल्फी, समर्थ कुल्फी, हिमालय. सगळे आपले स्टुडंट आहेत. आपल्या पेजला जेवढे व्हिडिओज आहेत तेवढे सगळे आपले स्टुडंट आहेत. आपले ऑल महाराष्ट्रामध्ये 300+, ऑल इंडियामध्ये 300+ आहेत. त्यापैकी कमीत कमी 150-200 आता महाराष्ट्रामध्ये आहे. काकडे कुल्फी आहे पुण्यामध्ये नक्षत्र कुल्फी आहे, जगदंब कुल्फी आहे, अजून मेघ मल्हार कुल्फी आहे. अशा भरपूर आहेत आणि सगळे आपले स्टुडंट आहेत सगळे. आणि अजूनही मार्केटला येत आहेत. मार्केटचं पोटेन्शियल. मित्रांनो, तुम्हाला देखील कुल्फीचा म्हणजे व्यवसाय करायचा असेल पण व्यवसाय सुचत नाहीये काय करावा, तर नक्कीच तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे कुल्फीच्या व्यवसायासाठी. तर ट्रेनिंग नंतर तुम्ही काय स्टुडंटला सपोर्ट देता? सर, ट्रेनिंग नंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट त्यावेळेस चालू होतो. ट्रेनिंगच्या वेळेस ठीक आहे, समोरासमोर आहेत तोपर्यंत ठीक आहे, पण ऍक्च्युली आमचा पार्ट ट्रेनिंगच्या नंतर चालू होतो. म्हणजे काय, सपोज आता कोणी ट्रेनिंग घेऊन गेल्यानंतर लगेचच तो 8 दिवसामध्ये, 1-2 महिन्यामध्ये व्यवसाय चालू करायला शक्यच नाही. त्याला फंडिंग उभं करावं लागतं, लोनसाठी फाईल द्यावं लागते, तिथे वेळ लागतो. आपण या सगळ्या गोष्टी अनुभवल्यात, त्याला किती वेळ लागतो काय ते आपल्याला सगळं माहिती आहे. 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर ज्यावेळेस तो व्यवसाय चालू करतो, ज्यावेळेस तो रेसिपी बनवायला घेतो, त्यावेळेस त्याला 100% फोन येतो, सर मला रेसिपीला अडचण येते, सर मला मशीन घेताना अडचण येते, किंवा मशीनमध्ये कॅल्शियमचं मिठाचं पाणी करत असताना आम्हाला प्रॉब्लेम येतो, कसं करायचं. त्या सगळ्या गोष्टी आम्ही डिझायनिंग करून त्यांना व्यवस्थित सांगत असतो, कशा पद्धतीने करायचं, काय करायचं.
रेसिपी सांगत असतो. आणि ज्यावेळेस एखादा म्हणतो की बाबा सर मला परत तुमच्या प्लांटला यायचं, तर त्यावेळेस आपण त्यांना सांगतो की सर या, काय हरकत नाही, आमचं प्रोडक्शन चालू असेल त्यावेळेस तुम्ही या, आणि आज आमचं प्रोडक्शन तुम्ही करा, आम्ही वा. तिथे उभं राहतो आणि आमचं प्रोडक्शन तुम्ही करा. एवढा सपोर्ट सर कोणी देत नाही जो तुम्ही देताय, खरंच काय होतं? अप्रिशिएटेड. आपण जर ठरवलंय ना की मराठी माणूस पुढे घ्यायचाच आहे, हा. त्याला हात द्यायचाच आहे, अर्धवट नाही द्यायचा, त्याला पूर्णपणे हात द्यायचा, त्याला पूर्ण सपोर्ट द्यायचा, तो आपल्या बरोबरीने आलाच पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात किंवा म्हणायचे की बाबा आपल्या बरोबरीचे आपल्या बरोबरीला आले पाहिजे, त्यावेळेस एकमेकाला काय ना काय त्याचा फायदा होईल आणि सगळे मिळून आपण पुढे जाऊ. त्या पद्धतीने सगळ्यांना पुढे घ्यायचं असेल तर आपल्याला ट्रेनिंगच्या माध्यमातून शिकून गेलेले जे स्टुडंट आहेत त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. एखाद्या छोट्या गावातून आलेल्या व्यक्तीने हा व्यवसाय सुरू करावा असे तुम्हाला वाटते का, आणि का? 100%. कारण की काय होतं, आज मार्केटमध्ये बघितलं तर परप्रांतीय लोकांची या व्यवसायामध्ये भरपूर मक्तेदारी झाली. त्यांचा मला प्रचंड राग येतो. राग येण्यामागचं कारण काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये तुम्ही भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊ शकता, तुम्ही कुठेही जाऊन व्यवसाय करू शकता, तुम्ही मेहनत करू शकता, पैसे मिळवू शकता, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण त्याच्याबरोबर तुम्ही इथल्या मराठी माणसाच्या जीवाशी खेळू नका. उगाच ज्या कुल्फीमध्ये आईस्क्रीममध्ये ज्या वस्तू टाकायच्या त्याच टाका, उगाच काय पण टाकून त्यात तुम्ही कॉस्ट कटिंग करून घेणार आणि तुम्ही तुमचे प्रॉफिट कमवणार. कशासाठी? चांगलं प्रोडक्ट वापरून तुम्ही चांगलं जर प्रोडक्ट खायला घातलं तर काहीच अडचण नाही. ग्रामीण भागातल्या मुलांना तर पुढे आलंच पाहिजे, त्यांनी या गोष्टी शिकल्याच पाहिजे. कारण की शहरी भागातच फक्त व्यवसायात अशातला काय भाग नाही, ग्रामीणमध्ये पण व्यवसाय चांगला आहे, ग्रामीणमध्ये चांगले पैसे मिळतात. त्यांच्या जे घरची गाई आहे, घरचं दूध आहे, त्याला चांगला भाव द्यायचा असेल तर सरकारवर वाद घालण्यापेक्षा किंवा त्यांना सांगण्यापेक्षा की बाबा आमच्या दुधाचा रेट वाढवा, त्यापेक्षा बाय प्रोडक्ट तयार करून आपण ते चांगल्यात चांगला रेट कसा घेईल याचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. आणि बाय प्रोडक्टला 8 दिवस 15 दिवस महिना 2 महिने 6 महिन्यापर्यंत सेल्फ लाईफ राहते, कसल्या प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह ऍड न करता. त्या प्रकारे तुम्ही व्यवस्थित जर व्यवसाय केला तर 100% तुम्ही पुढे या. टेक्नॉलॉजी एवढी आता मोठ्या प्रमाणावर चालली आहे, AI आलेलं आहे, 5G आलेलं आहे, पुढे 7G 10G येईल. तर अशा इंटरनेटच्या जागतिक युगामध्ये साधारण कुल्फीच्या बिझनेसला फ्युचर तुम्हाला काय दिसतंय, सर कसं दिसतंय? सुरुवातीला पहिल्या वर्षी 60 ते 70 स्टुडंट ट्रेनिंग घेऊन गेले होते. हां. दुसऱ्या वर्षी जवळपास 200-250च्या आसपास स्टुडंट ट्रेनिंग घेऊन गेले. तरीही मार्केटला डिमांड कमी नाहीये. सांगायचं एवढंच आहे की हे आमच्याकडून ट्रेनिंग घेऊन गेले, प्लस मार्केटमध्ये स्वतःहून व्यवसाय चालू करणारे वेगळे. बिझनेस भरपूर मोठा आहे, मार्केट भरपूर वास्ट आहे, आणि मार्केटने जर विचार केला तर जागतिक लेवलला आपल्या देशाची लोकसंख्या 1 नंबरला आहे. हेच मोठं पोटेन्शियल आहे आपल्यासाठी. दरवर्षी नवीन विद्यार्थी येत आहेत, दरवर्षी कॉलेज पासआउट करून बाहेर पडणारे पण आहेत. ज्या पद्धतीने दरवर्षी पासआउट करून बाहेर पडतायत त्या पद्धतीने नवीन विद्यार्थी येतात, म्हणजेच आपलं कस्टमर पण वाढतंय. त्यामुळं मार्केट भरपूर मोठं आहे, फक्त तुमची करायची तयारी असू द्या. पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही सह्याद्री ड्रायफ्रुट्सला कुठे बघताय? तर सह्याद्री ड्रायफ्रूटपेक्षा सह्याद्री ड्रायफ्रूटची जी फॅमिली वाढते ती पुढच्या 5 वर्षामध्ये यातले बरेचसे लोक महाराष्ट्राबरोबरच पूर्ण इंडिया आणि बाहेर पण एक्सपोर्ट करायचं प्लॅनिंग करतात. एक्सपोर्ट झालाच पाहिजे, कारण की आपल्या प्रोडक्टला क्वालिटी चांगली आहे. आपल्या प्रोडक्टमध्ये दूध म्हणा, खवा म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींची क्वालिटी चांगली असल्यामुळं एक्सपोर्ट करायला पण काही अडचण नाही आहे. आमच्याकडे बरेचसे स्टुडंट पुढच्या 5 वर्षामध्ये 100% एक्सपोर्टचं प्लॅनिंग करतात. सर, तुमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर सहभागी व्हायचा असेल, भाग घ्यायचा असेल, तर काय प्रोसेस कशी आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला अप्रोच करायचं किंवा काय? सर, ट्रेनिंग प्रोग्राममध्ये येण्यासाठी आपण काय करतो, सुरुवातीला आत्ता जे काय ट्रेनिंग झालेले आहेत त्याचे काय सक्सेस स्टोरी आपण पुढे लिंक शेअर करतो की आतापर्यंत बाबा ट्रेनिंग घेऊन गेल्यानंतर कोणाकोणाचे व्यवसाय सक्सेस झाले. ठीक आहे, काय लोकांचे फीडबॅकची एक आपल्याकडे लिंक आहे, ते लिंक एक आम्ही शेअर करतो. आणि महिन्यातून एखाद दुसरी बॅच, सहसा करून एक बॅच आम्ही घेत असतो. आता तेवढं सॅटर्डे संडे आम्ही बॅच घेतो, जेणेकरून 2 दिवसाचा सुट्टीचा वेळ आपल्याला मिळतो. आणि आपण याचे 16,000 रुपये फीस घेतो. सुरुवातीला आपण 4,000 रुपये घेऊन बुकिंग करून घेतो आणि त्यानंतर आपण कार्यक्रमास पूर्ण शेड्यूल देत असतो. त्यामुळे 2 दिवस कार्यक्रमादरम्यान चहा, नाश्ता, जेवण आणि 1 दिवस लॉजिंग हे सगळं आमच्याकडे असतं. महिन्यातून किती बॅच साधारण होतात? तर महिन्यातून 1 किंवा 2 बॅच. 1 किंवा 2 कंपल्सरी होतात? कंपल्सरी असं नाही, कारण की आमचं पण प्रोडक्शन असल्यामुळं आम्ही पहिल्यांदा त्या प्रोडक्शनकडे बघत की बाबा इथं कमी नाही पडलं पाहिजे, म्हणजे जे कोणी आपले कस्टमर आहेत त्यांना माल कमी नाही पडला पाहिजे, ते बघत ट्रेनिंग करून. कारण कसं होतं, ट्रेनिंग घेऊन गेल्यानंतर जे फोन कॉल्स असतात ते खूप असतात. त्यामुळे असं नाही की फक्त ट्रेनिंग अटेंड करण्यासाठी काही तुम्ही प्रोसेस सेट केली का तुम्ही स्वतःच? नाही, मी स्वतःच. कसं होतं,
प्रोसेस सेट करायला काही अडचण नाही, पण समोरच्या माणसाचा प्रॉपर प्रश्न काय आहे त्याला प्रॉपर उत्तर दिलं गेलं पाहिजे. कोणतरी आपण एक ऑफिस बॉय म्हणा किंवा कोण लेडीज असं आपण तिथं सपोज कॉलिंगसाठी ठेवलं तर त्यांना ते प्रश्न कळणं गरजेचं आहे. त्याला तिथले तुला एक उत्तर मिळणं गरजेचं आहे. समोरचा माणूस एक अपेक्षेने फोन करतो की सरांना फोन केला म्हणजे 100% आपल्याला यातून सोल्युशन मिळणार आहे. आणि मग त्यानंतर तो ऑफिसमधून जो कोणी असेल तो आपल्याला कॉल करणार, आपण त्याला उत्तर देणार, तो पुढे देणार. याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी लगेच होत नाही, कधी वेळ जातो, समोरच्या माणसाला लॉस व्हायची शक्यता असते. त्यापेक्षा डायरेक्ट 1 to 1 आपलं बोलणं झालं पाहिजे. कुल्फी बिझनेस सुरू करायचा असेल तर साधारण किती इन्व्हेस्टमेंट लागते? सर मिनिमम एक 3.5-4 लाख रुपयाच्या आसपास इन्व्हेस्टमेंट लागते. म्हणजे रबडीची मशीन म्हणा, कुल्फीची मशीन म्हणा, काय डीप फ्रीज, त्यासाठी लागणारे काय पल्प म्हणा, रॉ मटेरियल म्हणा, या सगळ्याला मिनिमम एक 3-3.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आणि एक 10x15चे वगैरे रूम लागते. बरं. याच्यात आपण एक छोटा मोठा बिझनेस चालू करू शकतो. छोटा मोठा म्हणजे एक तासाला 500 कुल्फीच्या आसपासच्या कुल्फी आपण टार्गेटेड करू शकतो. चालू करू शकतो. त्यानंतर तुम्ही म्हणजे आउटलेट कसं करताय, पार्लर कसं करताय, तो खर्च तुमचा जसा तुम्ही खर्च कराल तसा वाढत जाणार. एक इनिशियल स्टेजला सुरुवातीला 3-3.5 लाखामध्ये तुम्ही मॅक्स टू मॅक्स 4 लाख रुपये चालू करू शकता. तुमच्या मते ब्रँड तयार करताना सगळ्यात मोठी चूक कोणती लोक करतात? सर कसं होतं, ट्रेनिंग घेऊन गेल्यानंतर कुल्फीची टेस्ट घेतल्यानंतर ते स्टुडंट एवढे एक्सायटेड होतात की त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपण चालू करून थोडंसं आधी अनुभव घ्यावा. ते काय करतात, ट्रेनिंग घेतात, टेस्ट करतात, खुश होऊन जातात एकदम की बाबा ठीक आहे आपल्याला पाहिजे अशी टेस्ट मिळाली, आता काहीच हरकत नाही, आपण व्यवसाय चालू करू. जवळ फंडिंग असतं किंवा बँकेतनं घेतात, तसंही चालू करतात. आणि कशाचाही काही अनुभव नसताना मी 2 फ्रांचायझी चालू करणार, मी 5 फ्रांचायझी चालू करणार, मी 10 करणार, मी या तालुक्यात जाणार, मी त्या शहरात जाणार. पण हे सगळं करत असताना आपल्याकडं तेवढं प्रोडक्शन होतंय का, आपण तेवढं कॅपेबल आहे का, हा काय म्हणतो आपण त्याला, कोल्ड चेनचं एक मार्केट आहे, आपण त्या तालुक्यापर्यंत माल पोच करू शकतोय का, तेवढे आपल्याकडे त्या कॅपॅसिटीची गाडी आहे का, किंवा त्या कॅपॅसिटीचे आपल्याकडे डीप फ्रीज आहेत का, ह्याचा विचार न करता फक्त काय नाही आपल्याला फ्रांचायझी वाढवत असताना त्याच्याकडे माल कमी नाही पडला पाहिजे. माल वाढवत असताना आपलं सपोज डेलीचं 100 लिटरचं प्रोडक्शन आहे तर डायरेक्ट तुम्ही 400 लिटरवर केलं तर 400 लिटर करत असताना त्याची क्वालिटी अजिबात ढासळली नाही पाहिजे. क्वालिटी आहे अशी सस्टेन व्यवस्थित राहिली पाहिजे. त्यासाठी स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं असतं. सुरुवातीला 1-2 फ्रांचायझी मॉडेल आपण स्वतःच्या नावाने चालू करा, त्याला व्यवस्थित कस्टमरला माल जाऊ द्या, कस्टमरचे फीडबॅक घ्या, कुठल्या जे कस्टमर आपले एंड कस्टमर आहेत त्यांचे फीडबॅक घ्या. ठीक आहे, आता आपण ते व्यवस्थित सेट झालं तर मग टप्प्याटप्प्याने तुम्ही चाला. उगाच चालू करायचंय म्हणून पहिल्या आठवड्यातच आपण एक चालू केलं, दुसऱ्या आठवड्यात दुसरं, तर ह्या तालुक्यात त्या तालुक्यात गडबड करू नका. आहे मार्केट आपलंच आहे, मार्केट कुठेही जाणार नाहीये. फक्त व्यवस्थित क्वालिटी द्या आणि त्याला सर्व्हिस व्यवस्थित द्या. या क्षेत्रामध्ये सर्व्हिस खूप महत्त्वाची. काय होतं, आता ट्रेनिंग घेतलंय आणि आपल्याला आता व्यवसाय करायचा आहे आणि मग त्यानंतर टप्प्याटप्प्याने जाण्याच्या ऐवजी एकाच वेळेस 4 फ्रांचायझी 5 फ्रांचायझी चालू करायच्या. त्यामध्ये मालाची क्वालिटी पाहिजे अशी येत नाही. जसं की रेसिपी येते 5-10% इकडं तिकडं होते, गॅस कमी जास्त राहिला तरी रेसिपी इकडं तिकडं होऊ शकते. सेम तीच पद्धत आहे. टप्प्याटप्प्याने गेलं तर मग काय अडचण येत नाही. एकदम तुम्ही अचानकच जर मोठ्या मोठ्या ऑर्डर घ्यायला सुरुवात केली तर 100% तुमच्या प्रोडक्टमध्ये व्हेरियंट येणार आहेत, बदल येणार आहेत, त्यामुळे अडचणी येऊ शकतात. टप्प्याटप्प्याने चाला, सगळ्या गोष्टी होणार आहेत. चेतन सर, महाराष्ट्रातील कुठल्याही कोपऱ्यातून आल्यानंतर, तर आता तर तुम्ही मराठीतूनच घेता, आणि परराज्यातल्या जर कुणी आलं तर हिंदीतून ट्रेनिंग होतं की मराठीतून होतं असं? सर कसं होतं, परराज्यातले पण आतापर्यंत आपल्याला भरपूर स्टुडंट येऊन गेले. बर, होता होईल तेवढं जितना हो सकता है उतना ट्राई करते हैं कि जो आउट ऑफ महाराष्ट्र रहेंगे उनके एक अलग से बैच बनाओ. हाँ, वो सेशन पूरा का पूरा हिंदी में ले लो, क्योंकि एक ही बात अगर 2 लैंग्वेज में सिखाना पड़े तो बहुत दिक्कत होती है. तो उनकी हिंदी सी बैच अलग होती है. हिंदी वाली बैच पूरी अलग होती है, वेरी नाइस. ओके. और मराठी वाली अलग होती है. मराठी वाली अलग बैच होती है. क्या Fantastic. होता है, वो जो मराठी वाले बंदे रहते हैं, अपना कोई छोटे से सिटी में से भी कोई आए तो भी उसे हिंदी समझ में कोई दिक्कत है तो उससे अच्छा है उसको मराठी में पूरा एक सेशन ही मराठी में लो. अगर कोई महाराष्ट्र के बाहर से ज़्यादा लोगों की डिमांड है तो उनका पूरा एक बैच ही अलग से बना जाता है, तो फिर वो सेशन पूरा का पूरा हिंदी में होता है. सर, ये सीखने के लिए कौन से राज्य से आते हैं अपने पास? सर वैसे देखा जाए तो अभी तक गुजरात हो गया, हाँ. MP है, MP, रायपुर है, रायपुर, उत्तराखंड है, उत्तराखंड, चेन्नई है तमिलनाडु से, हाँ. उसके बाद हैदराबाद है, हाँ. कर्नाटका है. ओके. ऐसे 8-10
राज्य में से अभी तक स्टूडेंट अपने पास आके चले वेरी नाइस, फैंटास्टिक, बहुत अच्छा लगा मुझे कि मराठी की बैच अलग, हिंदी की बैच अलग, काफी वो अच्छा दोनों है। अलग अलग किया तो सामने वाले को भी सीखने में दिक्कत नहीं आती, इंटरेस्ट आता है, इंटरेस्ट नहीं आता, इंटरेस्ट अपनी लैंग्वेज में। अपनी लैंग्वेज में सिखाना, हाँ, उसका फायदा होता है दोनों को भी, मुझे भी और उनको भी। वेरी नाइस। आई होप कि कुछ सालों बाद बाहर के देशों से आपके पास सीखने के लिए आए। सर वैसा पूरे तरीके से प्रयास किया जाएगा, आउट ऑफ इंडिया भी आ जाए। आपने ये मुकाम पे आ गए, तो ये क्या सीक्रेट है जो ये मुकाम पे आ गए आप? क्या ऐसे 3 सीक्रेट है? सर सबसे क्योंकि पहली बात काफी तो छोटी, मतलब छोटे से शुरुआत किया था और आज उसका एक बड़ा पौधा बन गया है। सर उसमें एक छत्रपति शिवाजी महाराज की सीख है, अगर आपको सक्सेस होना है और उसके लिए आपके पास रास्ता नहीं है तो आपका रास्ता आप खुद बनाओ। क्या बात है। इसी रास्ते पे चलते चलते रास्ता खुद बनाया हुआ है। चेतन सर, आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या मराठी तरुण शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? त्यांच्या पुढील वाटचालीसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? सर हा प्रश्न आवडला, कारण की कसं होतं आज शेतकऱ्यांची परिस्थिती खूप हालाकीची आहे, हो, कारण की एकतर मनाजोगा भाव नाही मिळत, भाव मिळत नाही, पाणी नाही. सर काय होतंय, गाईला चारा ते देतात, हम्म, गाईचं पूर्ण संगोपन ते करतात, दूध ते काढतात, दुधाचा भाव ठरवायचा अधिकार त्यांना नाहीये. बरोबर. पण त्या दुधाचं ज्यावेळेस मी खवा बनवतो, आम्ही ज्यावेळेस कुल्फी बनवतो, त्यावेळेस त्या कुल्फीचा भाव ठरवायचा अधिकार पूर्णपणे आमच्याकडे, हम्म, आम्ही ठरवू शकतो. एक एक्झाम्पल, जी कुल्फी मार्केटला आता 10 रुपयाला जाते साईजमध्ये, हम्म, तेच कुल्फी आम्ही 20 रुपयाला विकतो. आम्ही 20 रुपयाला का देऊ शकतोय? कारण की आम्ही त्या प्रकारे ते प्रोडक्ट बनवले, बरोबर. ते आणि क्वालिटी. क्वालिटी. त्यामुळंच मी या तुमच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की तुम्ही चांगल्यात चांगलं कुल्फी बनवा, चांगल्यात चांगलं खवा बनवा. फक्त कुल्फीच नाही, तुम्ही खवा बनवू शकताय, इतर दुधाचे पण प्रोडक्ट आहेत ते पण तुम्ही बनवू शकताय. आणि दुधाचा भाव कमी मिळतोय म्हणून शांत बसण्यापेक्षा, रडण्यापेक्षा लढण्याची गरज आहे. आता लढण्याची गरज आहे, ते म्हणजे कसं, असं काही नाही की ट्रेनिंगलाच या, त्याचे बाय प्रोडक्ट बनवा, बाय प्रोडक्ट बनवून त्याचा रेट चांगला घ्या, कारण की मार्केटला डिमांड भरपूर आहे. आता जर बघतो तर आपण पुण्यासारख्याच ठिकाणी पनीरमध्ये किती भेसळयुक्त पनीर आता सापडते. हे इतर लोक जे व्यापारी आहेत ते काही भेसळ करून ते विकतायत. तुमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे, स्वतःच तुमचं घरकीच खेती आहे, तुम्ही त्या प्रोडक्टला एक चांगलं प्रोडक्ट, दर्जेदार प्रोडक्ट बनवा, त्याला चांगलं ब्रँडिंग करा, मार्केटिंग करा आणि चांगल्या लेवलला चांगले पैसे कसे मिळतील त्या पद्धतीने त्याची विक्री करा. परफेक्ट. 100% तुम्हाला तुमच्या दुधाचा भाव चांगला स्वतःहून मिळेल. चेतन सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही दिलेली माहिती निश्चितच अनेकांना उपयोगी पडेल. चेतन सर, तुम्ही दिलेली माहिती निश्चितच अनेकांना उपयोगी पडेल. श्रोत्यांनो, जर तुम्हाला कुल्फी बिझनेसमध्ये घुसायचं असेल तर चेतन सरांच्या ट्रेनिंग बद्दल अधिक माहिती घ्या. पॉडकास्ट आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मंडळींना, उद्योजकांना, फॅमिलींना, मित्रांना, ज्यांना बिझनेस करायचा आहे अशा लोकांना शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. भेटूया आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासह, नवीन गेस्टसह. काळजी घ्या स्वतःची आणि तुमच्या आरोग्याची. मस्त रहा, स्वस्थ रहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या काळात.